हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत पूर आलेल्या गावात एक दिवस मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। गेल्या वर्षी पावसाळ्यात माझ्या मामा गावाला म्हणजे कोल्हापूर जवळच्या एका लहानशा खेडेगावाला भीषण पूर आला होता। मी सुट्टीत मामाच्या गावाला गेलो होतो आणि तिथेच एक दिवस पूरस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। हा दिवस माझ्या आयुष्यात कधीही विसरण्याजोगा नाही। सकाळी आम्ही उठलो तेव्हा थोडा पाऊस सुरू होता। मामांनी सांगितलं, कालपासून नदीला खूप पाणी आहे, आज थोडं बाहेर जाऊ नकोस। पण थोड्याच वेळात पावसाचा जोर प्रचंड वाढला। डोंगरातून पाणी वाहू लागलं आणि गावाच्या शिवारात शिरू लागलं। लोक धावतच घराबाहेर पडू लागले। कोण जनावरं सोडवत होतं, कोण घरातलं सामान वर ठेवत होतं। आम्ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर होतो म्हणून थोडी सुरक्षितता वाटत होती, पण गावातली अनेक घरं कच्ची होती, त्यात पाणी शिरलं। काही घरं तर अर्धवट बुडाली। नदी दुथडी भरून वाहत होती। लोकांच्या डोळ्यात भीती होती। लहान मुलं रडत होती। गावातील देवळात आणि शाळेत लोकांना स्थलांतरित केलं जात होतं। थोड्याच वेळात ग्रामपंचायत, पोलीस आणि स्वयंसेवी संस्था मदतीला आल्या। त्यांनी बोटीतून लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली। आम्ही सुद्धा घरातून थोडं अन्न पाणी देऊन देवळात गेलो। तिथं गावकऱ्यांनी एकमेकांना आधार दिला। जेवणाची व्यवस्था, पाण्याचे डबे, ब्लँकेट्स सगळं काही तात्पुरतं पण मनापासून करण्यात आलं। त्याच दिवशी संध्याकाळी रेडिओवरून आणि मोबाईलवरून बातम्या ऐकायला मिळाल्या की जिल्ह्यातील अनेक गावात पूर पसरला आहे। सरकारने मदत जाहीर केली होती। दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाला। पाणी हळूहळू ओसरू लागलं, पण गावातल्या रस्त्यांवर चिखल, प्लास्टिक आणि वाहून आलेला कचरा होता। अनेकांचं घर उद्ध्वस्त झालं होतं। निष्कर्ष, पूर आलेल्या गावातला एक दिवस हा माझ्यासाठी धडकी भरवणारा पण शिकवणारा अनुभव होता। मी प्रत्यक्ष पाहिलं की संकटांच्या वेळी माणूस माणसाला कसा साथ देतो। आपत्तीच्या काळात एकमेकांची मदत करणं, संयम राखणं आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं हेच खरे जीवनाचे धडे आहेत। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।